आपल्या संस्थेमध्ये आज आपल्या जिल्ह्याचे नेते, माजी मंत्री आणि सध्याचे विद्यमान विधानसभा सदस्य माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं स्वागत आपल्या संस्थेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य माननीय बिराजदार साहेब करतील, त्यांनी करावं अशी त्यांना विनंती। सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटात स्वागत करायचं आहे। आपल्या या संस्थेला आजपासून भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव जिल्हा धाराशिव ही नवी ओळख मिळत आहे। भाई उद्धवराव पाटलांचं नाव हे संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या पटलावरील नाव। यानंतर MD देशमुख सर यांचं स्वागत संस्थेचे उपप्राचार्य माननीय श्री कांबळे साहेब करतील। MD देशमुख सर यांचं स्वागत कांबळे साहेब करतील। असेल, दक्षता प्रकल्प असेल, प्रशिक्षणार्थ्यांच्यासाठी गुणवत्ता वाढ करण्यासाठीची स्मार्ट क्लासरूम असेल, नांदेड जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाचं काम करून नांदेड जिल्ह्याची संस्था राज्यात 2 नंबरची आणून आता ही संस्था महाराष्ट्रात अग्रगण्य करण्यासाठी जे प्राचार्य आपल्याला लाभले आहेत ते प्राचार्य माननीय श्री मारुती बिराजदार साहेब यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव ITIच्या इतिहासामध्ये आजचा हा सुवर्ण दिन आणि या सुवर्ण दिनाचे आपण सर्व साक्षीदार आणि ज्यांच्या हस्ते आजचा नामांतरण सोहळा पार पाडत आहे असे आपल्या जिल्ह्याचे लाडके कर्तव्यदक्ष आमदार दादा पाटील आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्या साक्षीने आजचा हा सोहळा संपन्न होत आहे। आपणा सर्वांना याचा आनंद आहेच, पण आज आम्ही किती आनंदात आहोत याचं वर्णन करणं शक्य नाही आहे। देशाच्या पंतप्रधान महोदयांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे IT नको ITI पाहिजे। आज IT एवढं महत्त्व, IT पेक्षाही महत्त्व या आपल्या ITIला आलेलं आहे आणि आपल्या आमदार महोदयांनी राज्य सरकारने सर्व लक्ष केंद्रित आपल्या कौशल्यावर केलेलं आहे। भारताची युवा शक्ती जी जगात नंबर 1 आहे, हिला जर पुढे न्यायचं असेल तर ITIचं महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकार ITIच्या संदर्भात नवनवीन उपक्रम चालवत आहे। आपणास विदित आहे ITI धाराशिवमधून 5 लोक आपले जर्मनीत 5 लोक जाणार आहेत, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। आपल्या संस्थेमार्फत आपले जे बांधकाम कामगार आहेत दादा, त्या सर्वांना आपल्या इथं 5 दिवसाचं प्रशिक्षण दिलं। 7 जणांना दिलं होतं, त्यापैकी 5 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्या कारागिरांना 1 महिन्याला 1,35,000 रुपये पेमेंट आहे। आणि महाराष्ट्र आपल्या इस्रायलची सुद्धा मागणी आहे, इस्रायलची 10,000 लोकांची मागणी आलेली आहे, ती पण प्रक्रिया चालू आहे। ITI मार्फत सर्व क्षेत्रामध्ये कार्य चालू आहे, जर्मनसाठी चालू आहे, इस्रायलसाठी चालू आहे आणि या ठिकाणी सुद्धा उमेदवार घडवण्याचं कार्य चालू आहे। आणि ITIला अनन्यसाधारण महत्त्व या काळात आलेलं आहे आणि हे प्रकाश होतात या सरकारने आणलेलं आहे आणि नवनवीन निर्णय घेऊन या ITIला बळ देण्याचं कार्य चालू आहे। दादांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला दक्ष प्रकल्प मंजूर झालेला आहे, सिडबी प्रकल्प मंजूर झालेला आहे, कमीन्स आपल्या सोबत आहे। दादा ही मॉडेल ITI आपण राज्यात नंबर 1 आणू, एवढे शब्द बोलून मी माझी प्रस्तावना संपतो। आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत करतो। माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब हे आजच्या कार्यक्रमात या नामांतराची घोषणाही करतील आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील।
त्यांनी करावं अशी त्यांना विनंती. या अतिशय महत्त्वाच्या आणि वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच आदरणीय वडीलधारी, आपल्या सर्वांचे आदरणीय MD देशमुख सर, उपस्थित सर्व सन्मान्य नेतेगण, बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच आपल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नामकरण केलं आहे. भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव असं मी सुरुवातीलाच घोषित करतो. आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला नवीन काही सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. देशमुख सरांनी काही विषय मांडले. दादांचं शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम, दादांचं शेतीबद्दलचं प्रेम, आणि फक्त शेतकरी आणि शेती नाही तर जिथे कुठे अन्याय होतोय त्याच्या विरोधात लढायचं. मग तो स्वातंत्र्याचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, किंवा मग दैनंदिन कामामध्ये जो अन्याय होतो, जे वंचित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा मुद्दा असेल, हे सर्वच विषय आपल्याला प्रचंड प्रेरणा देणारे आहेत. आणि देशमुख सरांनी बोलता बोलता एक वेगळा मुद्दा महत्त्वाचा मांडला. दादांचा विचार असा होता की काळ्या आईची सेवा करून आपल्या भागातल्या सर्वांचं काही पोट भागणार नाही आणि त्यामुळे इथे उद्योग यावे अशा प्रकारची त्यांनी इच्छा जी आहे, दादांची म्हणतात मी, दादांनी तेव्हा व्यक्त केलेली इच्छा आता देशमुख सरांनी आपल्यासमोर मांडली. देशमुख सरांना सांगताना मला मनापासून आनंद वाटतोय की आपलं महायुती सरकार, ज्याने आज हे नामांतर करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला, त्याच सरकारने आपल्या धाराशिवमध्ये 1,500 एकरवर टेक्निकल टेक्स्टाईल पार्क MIDC करेल. देशातली पहिली डेडिकेटेड टेक्स्टाईल पार्क. टेक्स्टाईल इंडस्ट्री तर आहे आपल्याला माहितीची, परंतु टेक्निकल टेक्स्टाईल्स हे एक विशिष्ट त्यातला भाग आहे. निश मार्केट आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आयात तर आपण काही गोष्टी करतो, पण निर्यात करायला प्रचंड स्कोप असलेलं हे सेक्टर आहे. आणि 1,500 एकरवरती आता काम सुरू होतं आहे. 24 कोटीचं टेंडर देखील निघालं आहे. आणि येणाऱ्या काळात आपलं उद्दिष्ट असं आहे की कौडगावच्या MIDCमध्ये किमान 10,000 तरी मुलींना रोजगार उपलब्ध व्हावा. त्याच्या बरोबरीने तामळवाडीला 370 एकरची MIDC आपण विकसित करतोय. भूसंपादन चालू आहे. आणि तिथे मात्र सोलापूरचे उद्योजक, 150पेक्षा जास्त उद्योजक आपली फॅक्टरी टाकायला तयार आहेत. कारण सोलापूरमधल्या उद्योजकाला मराठवाड्यात धाराशिवमध्ये, तामळवाडीमध्ये उद्योग टाकला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सवलती मिळतात. या 150 उद्योगाच्या माध्यमातून जवळजवळ 12,000 आपल्या भागातल्या मुलींना रोजगार मिळणार आहे. म्हणजे कौडगावचे 10 आणि तामळवाडीचे 12, 20,000 तरी जॉब क्रिएशन, नोकरीची संधी निश्चितपणे आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबरीने सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग, स्वयंरोजगारावरती भर दिला जातो आहे. 35% 25% अनुदान देऊन PMEGP आणि CMEGP म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही देखील आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. आपल्या जिल्ह्यात 2,500पेक्षा जास्त कुटुंबांना, मुलींना आपण नवीन रोजगार या माध्यमातून सुरू करायला मदत केली आहे. आणि ज्यांचे उद्योग सुरू होते ते वृद्धिंगत करायला, मोठे करायला देखील आपण मदत केलेली आहे. त्यामुळे महायुती सरकार आणि केंद्रातलं NDA सरकार याच्या प्रचंड प्रमाणामध्ये आता योजना उपलब्ध आहेत. आपल्या बिराजदार सरांनी जो उल्लेख केला,
आपल्याच या ITIमध्ये काही दिवसाचं प्रशिक्षण घेऊन काही बांधकाम कामगार, काही बांधकाम किती 5 म्हटलं आपण, 5 बांधकाम कामगार हे इस्रायलला आता गेलेले आहेत आणि त्यांना महिन्याला साधारण 1,35,000 इतकं वेतन मिळतंय. आपल्याच महायुती सरकारने जर्मनीबरोबर करार केला आहे. जवळजवळ 4 लाख प्रशिक्षित मुलं मुली हे आपल्याला जर्मनीला पाठवता येतात. आत्ताच सर सांगत होते की या ITIमधले 25 मुलं आता डायट कॉलेजमध्ये बेसिक जर्मन शिकत आहेत, जर्मन भाषा शिकत आहेत आपल्याकडचे काही मुलं मुली 25. आणि एकदा त्यांचं ट्रेनिंग झालं की मग त्यांना देखील जर्मनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जगभर भारतातले युवक जे आहेत योग्य पद्धतीने प्रशिक्षित झाले तर त्यांना संधी जगभर आता मिळते आणि त्यासाठी आपलं सरकार नुसतं प्रयत्नच करते असं नाही, तर आता करार केलेले आहेत आणि प्रत्यक्षात ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. त्याचा निश्चित आपण लाभ घ्यावा. आपले इथे जे ITIचे स्टुडंट्स आहेत त्यांच्या विद्यावेतनाचा, स्कॉलरशिपचा मुद्दा माहिती आहे तुम्हाला, तो बरेच वर्ष प्रलंबित होता. आपल्या महायुती सरकारने तो मार्गी लावला. 40 वर्ष नाही, मध्ये एकदा आपण केलं होतं पण तेव्हा वाढ थोडी कमी होती. आता किती महिन्याला 500, महिन्याला 500 आणि किती स्टुडंट्सना महाराष्ट्रात 1.5 लाख विद्यार्थ्यांना. आणि शेवटी ITIमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी हा नक्कीच गरीब कुटुंबातला असतो. त्याला सरकारकडनं थोडी मदत मिळाली तर निश्चित त्याचा उपयोग होतो. त्याबद्दल आपलं मनापासून मी आभार आपल्या महायुती सरकारचे मानतो. आणि या नामकरणाचा जो विषय आहे त्या बाबतीत देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण दादांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांच्याच, खरं तर महाराष्ट्रातलाच नाही तर देशातल्या लाखो करोडो लोकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. त्यांनी केलेलं काम, त्यांनी दिलेली भाषणं आणि सर्वार्थाने त्यांनी प्रेरणा जी दिली, आपल्याला ऊर्जा जी दिली, त्याच्यामुळे या ITIमधल्या प्रत्येक स्टाफचं, मी आपल्याला आधीही बोललो, प्रत्येक स्टाफची आणि स्टुडंटची जबाबदारी वाढली आहे. दादांचं नाव आपल्या ITIला दिल्यामुळे इथे अतिशय दर्जेदार आणि खूप चांगलं काम व्हायलाच हवं ही देखील अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे की आता आपण इथनं स्थलांतरित होणार आहोत. आपलं जे टेक्निकल स्कूल आहे तिथे इथून शिफ्ट करण्याच्या बाबतीतला आपला विचार आहे. 25 कोटी म्हटलं ना, आपल्या ITIला 25 कोटी रुपये उपलब्ध होत आहेत. त्या पारितोषिकच म्हणायचं. दक्ष प्रकल्पामध्ये आपल्याला 25 कोटी रुपये उपलब्ध होत आहेत आणि त्याच्यावरती जे काही पैसे लागतील ते केंद्र आणि राज्य सरकारकडनं आपण निश्चितपणे मिळवून घेऊ. एक आदर्श ITI करण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करू, यशस्वी प्रयत्न करू हे देखील मी सांगतो. आणि आपल्या धाराशिव शहरामध्ये खास मुलींसाठी ITI आणि मुलींसाठी पॉलिटेक्निक करण्याच्या बाबतीत देखील अतिशय ताकदीने आपण नजीकच्या काळात प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षी याला मान्यता मिळवून घेण्याचं मी लक्ष ठेवलं आहे. आणि मी लक्ष ठेवलं आणि तुम्ही सर्वांनी साथ दिली तर ते लक्ष निश्चित पूर्ण होतं. त्यामुळे काही काळजी करू नये. अधिक बोलून आपला वेळ न घेता आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. परत एकदा आपल्या महायुती सरकारचे आभार व्यक्त करतो. खास करून आपले खात्याचे मंत्री लोढासाहेबांनी ही योजना देवेंद्रजींच्या सूचनेवरनं लागू करायचं ठरवलं आणि आपल्याला एक संधी मिळाली. दादांचं नाव कुठल्या शासकीय उपक्रमाला किंवा संस्थेला आजपर्यंत नव्हतं, परंतु आज आपल्या या ITIच्या माध्यमातून जे गोरगरीब मुलं मुली शिकून जीवनामध्ये भरारी घेण्याचा प्रयत्न करत असतात, अशा उच्च शिक्षणाच्या इन्स्टिट्यूटल्या संस्थेला दादांचं नाव आपण देतोय. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक मुलाला नक्कीच एक वेगळा आशीर्वाद मिळणार आहे, वेगळी ऊर्जा मिळणार आहे. त्या सर्व मुलामुलींना आणि स्टाफला मी परत एकदा शुभेच्छा देतो.
उपस्थित सर्वांना देखील शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.